सौजन्य गर्दनखेड पंजे की पकड प्रिन्स कोहली हा नावलौकिक पहलवान आहे. नाही उत्तर भारतातला पहलवान त्याला सगळ्याला वाटतंय की तसाच असत, पण सगळंच काय खोटं नसतं. काय 24 कॅरेटचं सोनंही असतं आणि त्यातलाच हा पहलवान आहे प्रिन्स कोहली. अनेक वादग्रस्त कुस्त्या त्याच्या झालेल्या आहेत. फार तुफानी लढणारा उत्तर भारतातला नवलौकिक पहलवान आहे. अनेक महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध पहलवानांबरोबर त्याच्या कुस्त्या झालेल्या आहेत. सिकंदर शेख बरोबर त्यांची कुस्ती झाल्या, महेंद्र गायकवाड बरोबर कुस्ती झाल्या, महाराष्ट्र केसरी दादा शेळके यांच्याबरोबर कुस्ती झाल्या, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्याबरोबर कुस्ती झालेल्या आहे, शिवराज राक्षे महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी यांच्याबरोबर कुस्ती झालेली आहे. आता तो प्रिन्स कोहली आहे. वयानं अनुभवानं श्रेष्ठ आहे आणि कवलं बिलव असणारी पोरग आपल्या भागाचं नावलौकिक करत चाललेलं आहे. शिरोबा यात्रा कमिटीने केलेलं नियोजन संयोजन तुम्हाला आवडलं असेल तर यात्रा कमिटीसाठी ज्यांनी 8-15 दिवस मोठं कष्ट घेतले आहेत त्या सगळ्यांसाठी देणगीसाठी हात वरती करून एका टाळ्या करायच्या आहेत. हात वरती करून आपल्याला मैदान आवडलं असेल तर दिगंची यात्रा कमिटी पोच पावती तुमच्यासाठी आहे. ओके शांत मात्यानं विक्रम रणनीती हाताळायला लागलेला आहे. शहाजी भगत यांच्या वतीनं राहुल भगत साठी 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. सगळ्यांच्या सहकार्यातनं सगळ्यांच्या कष्टामधनं ती बोलायचं. शहाजी भगत राहुल भगत यांचे पिताश्री यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस आलं. त्याचबरोबर मलाही या ठिकाणी सन्माननीय करण शेठ यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. करण शेठ आपलं मनापासून आभार. चालू आहे, पंजे की पकड चालू आहे. दोन्ही पलवान तुल्यबळ दोन्ही तोड आणि तोडीत तोड अशी कुस्ती लागलेली आहे. महाराष्ट्रातील तुफानी कुस्ती आकड्यावरती चालू आहे. दादा शेळके आणि माऊली कोकड्याच्या कुस्तीकडे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. ही कुस्ती मिळालीच कशी. अनेक कुस्ती अभ्यासक विचार करत होते चालूला ही कुस्ती महाराष्ट्रात कुठे मिळाली नाही. पाठीमाग माऊली कोकाटे आणि पृथ्वीराज पाटील सरपंच केसरीसाठी 2022 ला कुस्ती झाली होती. गतवर्षी विक्रम भोसले आणि समीर शेख अशी कुस्ती सरपंच केसरी साठी झाली होती. पाठीमाग सरकार लागले पलवान आखाड्यावरती बसलेले थोडं पाठीमाग सरका. लाल मातीतला खेळ महाराष्ट्राचा आवडीचा खेळ जपण्याचं जोपासण्याचं काम दिगंजीच्या पावन मातीमध्ये चालू आहे. गरीबाच्या पोराने करिअर करावा असा एकमेव खेळ म्हणजे कुस्ती उरलेला आहे. ग्रामीण भागातली माणसं वर्षभर कष्ट करत असतात. जत्रा यात्रेच्या निमित्तानं आपल्या हौसासाठी हे मानवी युद्ध म्हणजे कुस्ती लावली जाते. कारण या कुस्तीला 1000 वर्षाची परंपरा आहे. आधी मानवाला आपला अन्न मिळवण्यासाठी कुस्तीच करावी लागली. मग 4 युगात कुस्ती खेळली जाते. त्रेतायुग, सत्ययुग, द्वापार युग आणि कलियुगामध्ये. पण काळानुरूपी कुस्ती बदलत चाललेली आहे. पहिले कुस्तीचे 4 प्रकार होते. जांबवंत कुस्ती, जरासंध कुस्ती, भीमसेन कुस्ती, हनुमंत कुस्ती. एका कुस्ती खेळ प्रकारामध्ये पलवानाला जिवे मारले जायचं. एका खेळ प्रकारामध्ये पलवानाला जारबंदी केलं जायचं. एका कुस्ती खेळ प्रकारामध्ये हुसकून लावलं जायचं आणि हनुमंत कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धकाची पाठ मातीला लावली जाते. काळानुरूपी काही कुस्तीतले वेग बंद झाले. तुमच्या माझ्या समोर चालवायची हनुमंत कुस्ती चालू आहे. 9 चिरंजीव आहे. त्यातला चिरंजीव देवता म्हणजे बजरंगबली आहे. आहे बजरंगबलीचे भक्त कुस्तीच्या माध्यमातून आपल्या करिअर घडवायला लागलेले आहे. एवढ्या मोठ्या जोडीत पलवान घडायला फार मोठं तप लागतं. भारत भोसले वस्तात
शौर्य. अहो ही दौलत घडवायला महिना 40 ते 50 हजार रुपये खर्च असतो. ज्या पोराला 2023 कोथरूडचं अधिवेशन गाजवलं ओपन गटातनं सगळ्यात कमी वयात परवान खेळला. 2024 फुलगावचं अधिवेशन गाजवलं. 2025 अहिल्यानगरचं अधिवेशन गाजवलं आणि 2026 वाघोली हे अधिवेशन सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा विक्रम भोसले आहे. त्याच्या ताकदीचा अंदाज भल्याभल्या लागला. वडिलांनी मारुतीरायांची निष्ठापूर्वक सेवा केली म्हणून ते परतून फळ मिळालंय. ज्याची त्याची कर्म त्याचा फळ देतो रे ईश्वरा. आज खऱ्या अर्थानं अशी पोरं घटना ही काळाची गरज आहे. अहो या जोडी 4 वर्ष पूर्ण टिकलं तर नोकरीला भारी ठरतंय. म्हणून गरीबाची पोरं कुस्तीतनं कार्य करतायत. कुस्तीतनं भारतीय सेना दलात जातायत, महाराष्ट्र पोलीस दलात जातायत, सेंट्रल रेल्वेला भरती होत आहेत, SRF मध्ये भरती होत आहेत, वेगवेगळ्या शासकीय सेवेत रुजू होत आहेत. 3 वेळेला महाराष्ट्र केसरीची गदा घेतली तर DYSP पद MPC UPC मध्ये जे मिळवलं जातं ना ते DYSP पद दिलं जात आहे. पहिले त्रिवार महाराष्ट्र केसरी नरसिंह यादव 2011, 12 आणि 13. आज DYSP. दुसरे त्रिवार महाराष्ट्र केसरी विजय चौधरी जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुका. एका शिक्षकाचा मुलगा MPSCचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला आले. राहायला खोली मिळाली नाही म्हणून तालमीचे साहित्य राहिले. वयाच्या 20व्या वर्षी कुस्तीची सुरुवात केली आणि 3 महाराष्ट्र केसरीच्या गडगंडात DYSP पुणे ग्रामीणला ज्यांनी राष्ट्रकुला पदक मिळवून दिलं. राहुल आवारे बीडचे, गोकुळ आवारेचे बंधू आज DYSP आणि 2013 उपमहाराष्ट्र केसरी आणि 2015 हिंद केसरी सुनील बापू साळुंखे ढोलपूरच्या मातीमध्ये घडलेले बामणी गाव ठाकूर तालुक्यात DYSP जतला. आज सिकंदर शेखला भारतीय सेना दलाला बोलवून घेऊन नोकरी दिली. महेंद्र गायकवाडला भारतीय रेल्वे दलात भरती आहे. त्याचबरोबर शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी तो पुणे महानगरपालिकेत वरिष्ठ पदावरती आहे. हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी नाशिक नगरपालिकेमध्ये तो वरिष्ठ पदावरती आहे. कुस्तीचं करिअर करता येतं. काही जणांचा समज आहे पलवानाचा गुडघ्यात मेंदू असतो. चुकीचा आहे समज. अत्यंत हुशार चाणाक्ष त्याचं नाव पलवान म्हटलंय. सर्व आहार घेऊन सतत मारी राहणं त्याचं नाव पलवान म्हटलेलं आहे. आणि हो पवार सर या पैलवानांसाठी खऱ्या अर्थानं एवढंच या आज मैदानावरती म्हणावंसं वाटतंय की मातीच्या आकारात मल्ल उतरला रांगडा आणि मातीच्या आकारात मल्ल उतरला रांगडा आणि अंगात ताकद डोळ्यात नाद खरा शल्यमाच्या नावानं फड फड फरी. आज पाहूया कोणाची पकड पडते भारी. कोण होतं सरपंच केसरी. नको आता बोलू नाही. कुस्ती चांगली चालू आहे. हजारो माणसांची कान टवकारलेली आहे. नानासाहेब भोसले उद्योजक भुवनपूरकर इथे उपस्थित आहेत. प्रेम कोहली अत्यंत घातकी पैलवान आहे. तुम्हाला माहित नाही घातकी आहे तो. कुस्तीच्या अभ्यासकांना माहिती आहे प्रेम कोहली म्हणजे काय होते. तुम्हाला वाटत असेल कुठला तर दिल्लीतला पंजाबकडला आणलाय आणि बकरा कापायला लागल्या. तसं नाही. कुस्ती समजायला कुस्ती करायला 10-15 वर्षे या कुस्ती क्षेत्रात जावे लागतात. नम्रता शीतलता बघा ती पलवानाकडे. 2 संप्रदाय असा आहे. एक कुस्ती संप्रदाय आणि दुसरा वारकरी संप्रदाय. गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं जातं. सद्गुरू सारखा अस्ती पाठी राखा इतरांच्या लेखा काय करी राजी अशी कंत का भीक मागे का. म्हणून हिंदवी स्वराज्य घडवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी गाव तिथं तालमी उभा केल्या. रामदास स्वामीने हनुमंताच्या मंदिराची स्थापना केली. तालमी घुमू लागल्या. हजारो मावळे घरावर पडले. मग हिंदवी स्वराज्य घडलं. तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, हंबीराव मोहते, शिवा काशी, शिवा महाले, अफजल खानाचा मस्तक धडा वेगळा करणारा संभाजी कावजी कोंडाळकर हे पैलवान होते. पाटील
पाठीमागं सरकू नका. म्हणून मी म्हटलं होतं थोडा आकडा मोकळा सोडा. त्याला कुस्ती करण्यासाठी मैदानाचा पुरेपूर वापर करण्यात आला असता. तुषार कदम अनेक स्पर्धेचा अनुभव असणारे अनुभवसिद्ध पंचाच्या कुस्तीला आहे. आणि दिगंजीकरांच्या चेहऱ्यावरती एक आनंद उसळवायला लागलाय. दिगंजित मी गिरगिरते म्हणतात पैसा फिटला. किती गर्दी आहे बघा. कारण गेली 17 वर्ष कुस्ती क्षेत्रात आहे मी. एकदा देवा थापाची कुस्ती झाली का प्रेक्षक थांबत नाही, घराची वाट धरता. आम्हाला तो धोका जाणवत होता. पण देवा थापाची कुस्ती झाल्यानंतरही प्रेक्षकांनी कोणी जागा सोडली नाही. हे दिगंजीच्या मातीतलं कुस्तीचं प्रेम पाहायला मिळतंय. पुरुषार्थ बाणा मर्धोरकी जपणारी मंडळ आहे. मनाला मनगटानं चांगल्या संस्कारानं आचारानं विचारानं पोरं तयार करतात दिगंजीच्या मातीमध्ये. 2 कुस्ती संकुलात नावारूपाला लागल्यात. हनुमान कुस्ती संकुल वस्ता समाधान जाधव फार मोठे कष्ट घेत आहेत. आणि व्यंकटेश कुस्ती संकुलात आज ज्ञानेश्वर दंगेकर आणि तुषार कदम फार मोठे कष्ट घेत आहेत. काळाची गरज आहे हो. आपली पोरं आज निरोगी निर्व्यस्ती राहायची असेल तर बोटाकडे धरून त्याला चांगला पलवान होईल नाही होईल तर नशिबाचा बघा आहे. पण एक चांगला माणूस मात्र नक्की घडेल. कधी वळणार नाही, गाडीच्या नादाला लागणार नाही, जत्रेत कधी पिपाणी वाजवत हिंडणार नाही, बापाला मान खाली घालणार नाही. आज अनेक मुलांच्या प्रेताला बाप खांदाला लागल्या. परिस्थिती आजची बघा. 14 दिले काय आज 15 ते 25 मधला वयोगट व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. मोबाईल सारखं नवं व्यसन भोंगावलं गेलं आहे. जिंजी म्हणजे 1997 पासून ज्यांचा पुढला जन्म आहे ना, आज ती तरुण पिढी भारताच्या आधारस्तंभ आहे. बलशाली भारत यांच्या तेजावरती तरणार आहे. ही भारताची पिढी आपल्याला सशक्त बनवायची आहे, निरोगी निर्व्यक्ती बनवायची आहे. बीपीजी अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं, इथल्या तरुणाचं उद्याचं स्वप्न मला सांगा, भारताचं भवितव्य सांगतो असे राष्ट्रपती घडले बीपीजी अब्दुल कलाम साहेब. एक शास्त्रज्ञ सायंटिस्ट क्षेपणास्त्र ज्यांनी तयार केला अग्नि-2. प्रेम आणि विक्रम कुस्ती सुटणार नाही. उंचीला कमी आहे विक्रम भोसले, पण त्या पोराकडे जिगर मात्र फार मोठी आहे. त्याला मनाची साथ मोठी आहे. वडिलांचं स्वप्न ती पोरग पूर्ण करत चाललाय. वडिलांना आभा इतकं स्वप्न पाहिलंय आणि हा मुलगा पूर्ण करत चाललाय. बाप समजायला लय अवघड आहे हो. नभामणी माया त्याची काळा मेघावानी, धाकविना कधी कुणा डोळ्यात न पाणी. जिजू जिजू संसाराचा घाडा त्यानं हाकला, ओठामध्ये असू तरी कणा वाचला. घरी परत थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगा या बापर. पण हे पोरग शाळाती हुशार आहे, कुस्तीती हुशार आहे. कुमार केसरीचा तो मानकरी आहे. कुमार केसरीची गदा जनाडलेली आहे. अनेक पदकाचा तो मानकरी आहे. लाल मातीत पर्वत मॅच वरला येतो चांगला तगडा अभ्यासक आहे. महाराष्ट्र केसरी ओपन गटात माती भागात तो प्रतिनिधित्व करतोय. कोपराचा भुंडा मानेवरती ठेवलेला आहे. दोघाची तोंडा आत फिरवता का बघा. दोघाची तोंडा आत फिरवा. कुस्ती कडेवरती गेले तर त्या साईडचा फुलगड बघायला लागेल. आज अनेक जण म्हणायला लागल्यात माझे बी घरात असल्याने हत्यार घालणार. आज सगळं काही गिरीला घालणार नाही आणि असं हत्यार घालत असलं कशाला कोण पाठव करते. नादाला लागत नाही ती. गुस्सा मत होइए, कुश्ती कीजिए. कुछ जलवा दिखाई पंजाब से अभाई उनके दूर से आयो. 2000 किलोमीटर वर आपण आलाय. प्रेम कुस्ती कीजिए. दिगंची यात्रा कमिटीने तुमचं विमानाचं तिकीटही काढून दिलंय. पण प्रेम कोणी चालायचा ठरला कारण विक्रम भोसले बरोबर महाराष्ट्रातले अनेक पलवान लढताना विचार करायला लागल्यात. असा विक्रम अनेकांचा अंदाज चुकवून चाललेला पोरगा आहे. या महाराष्ट्राचं भवितव्य आहे. महाराष्ट्र केसरीचा प्रभाव आलेला आहे. तो घुटना जबरदस्त घुटना टाळ्या तर
झूम करा झूम हजारो प्रेक्षकाच्या नजरा लागलेल्या आहेत ज्ञानेश्वर अस्वल युट्यूब चॅनल कुस्तीतनं राजश्री शाहूराजेंच्या कोल्हापूरच्या पवन मातीतनं वरण घेतणाऱ्याला MBA शिक्षण पूर्ण केलेला एका तरुणाला कुस्तीसाठी वाहून घेतलाय 2 कोटी माणसांनी कुस्ती त्यांची बघितलेली आहे पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान इकडच्या अनेक मोठमोठ्या पलवानांची घरं त्यांची सर्टिफिकेट त्यांची दौलत गदा महाराष्ट्रातील पलवानांच्या गदा अनेक पलवानावर पर्यंत अहो निखिल माने सारखा शाळेतलं पोरगा कुठं तो कोपऱ्यात बसणारा 100 रुपयाच्या जोडीतलं या ज्ञानेश्वर अस्वल्यानं त्या पोराचं शर्ट टिपलं आणि आज निखिल माने महाराष्ट्रात 5,000 7,000 जोडीत खेळायला लागला रामू ठुमरे सारखा पलवान नावावर पलांना अशा अनेक पलवानांचं आपल्याला सांगता येईल प्रसार माध्यम आज कुस्तीला ग्लॅमर प्राप्त करून दिले युट्यूब चॅनल आणि रील स्टारने त्यातनं कुस्तीचं सुप्रसिद्ध युट्यूब चॅनल म्हणजे ज्ञानेश्वर अस्वले पाटील हो पाटील आज जाऊ नका विनंती उठू नका तिथे फ्रेंच कोलीनं पकड मजबूत केलेल्या काटा लढत चालू आहे टाळ्या तर करा की टाळ्या तर करा हा सगळी लढत लागलेली आहे महाराष्ट्र विरुद्ध पंजाब उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत सादिक पटेल वस्तादनी कुस्ती मैदान जोडण्यासाठी नागमोलाचं सहकार्य केलंय मुन्नाबाई त्यांचा सन्मान राहिलाय शाहू आकडा कोल्हापूरचे वस्ताद सादिक पटेल प्रत्येक वर्षी आपल्याला सहकार्य करतात स्पर्धेच्या पाठीमागं कुस्तीला मोठं करणारा नम्रताशील व्यक्तिमत्व सादिक पटेल उठून उभा राहा थोडं तुम्ही उठून उभा राहा वस्ताद उठा तुम्ही अहो माणसाला कळू द्या कुस्तीसाठी झटणारी मंडळी आहे उठा सादिक पटेल वस्ताद उठून उभा राहावं लागेल आता बाहेरली मस्त म्हणताय घर वर पार आपल्याला माहिती आहे काय मला चाललंय ती पाण्यातला मासा झोप घेतो पैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे हो काय ताकद आहे त्याला JCB सारखी बघा मग घर 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 कुस्ती फिरायला गेले मानेवरती घुटणा ठेवलेला आहे मानेचा जीव गेला तर परवानगी संपते जसा सापाच्या मानेतला जीव गेला तर साप संपतो हत्तीच्या सोंडातला जीव गेला तर हत्ती संपतो तसा पलवानाच्या मानेचा जीव गेला तर पलवानगी संपते किंवा पलवानगी थांबते घुटणा ठेवलेल्या प्रिन्स कोहलीनं काही करू शकतं आणि घुटणा सरपंच श्री केसरी 2000 दिगंजकरांच्या वतीने केलं जातं पुढील वर्षी याही पेक्षा डबल शेवटची कुस्ती प्रिन्स कोहली विरुद्ध विक्रम भोसले अशी होती आणि प्रिन्स कोहली या कुस्ती मैदानामध्ये विजय झालेला आहे दिगंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली हे कुस्ती मैदान संपन्न झालेलं आहे खूप चांगल्या कुस्त्या गटातल्या पण झालेल्या आहेत लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता बाळासाहेबजी माळी आपला